असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। सर काय सांगाल, माझी मोदींशी ओळख आहे असं जाहीर सभामधून अजित पवार म्हणत होते, मात्र त्यांना एक राज्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती जी अजितदादा गटानं नाकारली। त्यामुळे विधानसभेत अजितदादांचा गटांचं भविष्य युतीसोबत असणार की युतीशिवाय? पहिली गोष्ट अशी की हा उन्मत्तपणा जो आहे त्याचा पुरावा आहे। त्यांना प्रफुल्ल पटेल यांनाच कॅबिनेट करायचं असा दुराग्रह त्यांनी धरला। वास्तविक सुनील तटकरे पहिल्यांदाच या प्रकारे मंत्री होऊ शकत होते। त्यांना पूर्ण कार्यभार देत होते एका खात्याचा आणि राज्यमंत्री करत होते। ते त्यांना तटकरेंकरता घ्यायला आता काही हरकत नव्हती। पुढे तुम्ही कॅबिनेट मंत्रीपदाकरता आग्रह धरा। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। पण हा उन्मत्तपणा आहे त्यांचा, म्हणजे हारले तरी देखील सुंब जळला तशा त्यातला प्रकार आहे हा। त्यामुळे त्यांनी ही आपत्ती ओढवून घेतली। त्यांच्या पक्षाला एक प्रातिनिधित्व मिळत होतं ते सोडलं असं मला वाटतं। आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। अपमान करायचा वेगवेगळ्या प्रकारे आणि ते बाहेर जातील असं बघायचं। त्यामुळे महायुतीत त्याला आता खरं म्हणजे भवितव्य नाहीये। ते ना मान ना मैं तेरा मेहमान करत ते चिकटून बसलेत असं मला वाटतं। नाहीतर त्यांचा हा जाणीवपूर्वक केलेला आणि ते म्हणतात की 3 राज्यसभा उद्याच कुणी फुटणार आहेत याचाही काही भरोसा नाही। त्यामुळे कशाच्या बळावर तुम्ही म्हणता की 3 राज्यसभा आम्हाला मिळणार आहेत? महायुतीतून हळूहळू असतं सुरू झालंय असं मला वाटतं। नक्कीच अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुण्यातून पहिल्यांदा खासदार बनलेल्या मुरलीधर मोहोळांना मंत्रिपद देणं म्हणजे अजितदादांचं खच्चीकरण सुरू झालंय का? हो, मला असं वाटतं की ही भारतीय जनता पक्षाची रीत आहे की एकाला शह द्यायला दुसरा कोणीतरी उभा करायचा। आणि त्याप्रमाणे मुरलीधर मोहोळ हा चाणाक्ष, चतुर आणि सधन दादांना पुरून उरेल अशा तऱ्हेचा टक्करबाज आहे। तर त्यामुळे पुण्यातून दादांचं वर्चस्व नष्ट करणं हा त्याच्या मागचा हेतू नक्की असू शकतो। आणि मोहोळ ते करून दाखवतील किंवा त्याचसाठी त्यांचं मंत्रिपद त्यांना दिलं जात आहे की काय अशी मला शंका येते। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।